दारात कसं पाय घुटमळताय? हा? अहो दचकताय काय राणा भाऊजी? आम्हीच आहे. काय करताय दारात? काही नाही ते नाही असू द्या. असं दारात थांबल्याने आमचे हे काय लवकर येणार आहेत वय? नाही ते सूरज अजून आला नाही ना व, काळजी वाटत होती. हा, त्याला फोन करून बघा. वय या सन्निधानी माझ्याकडे फोन देऊन पार काव करून ठेवला. आता काय उत्तर देऊ वहिनी साहेबांनी? काय हे? कुठे आहे तुम्ही? हे काय येळ हाय का नाही? आत्ताच्या आत्ता घरी या बरं. अहो वहिनी साहेब, अहो मी अवधूत बोलतोय. अवधूत सन्निधानी सांगितलंय की त्यासनी घरी यायला येळ लागेल. का? कुठं चालू आहे पार्टी? पार्टी? हा, पार्टी ऑफिस मध्येच आहेत. कार्यकर्त्यांसकट मीटिंग चालू आहे. हॅलो, आम्ही विचारतोय तुमचं संधी दादा कुठं आहे? कुठं चालू आहे पार्टी? हा, काय म्हटलं सा? काय ऐकू ना? हॅलो हॅलो, येतात सन्निधा येतात. अहो हॅलो दिला. वहिनी काय बोलला? अहो आता काय सांगायचं राणा भाऊजी? आमचं का नाही नशीबच फुटकय बघा. उत्तमराव जाधवांच्या कन्या आम्ही, गायकवाड घराण्याच्या सुनबाई. तरी बी आमचं हेच आम्हाला किंमत देत नाही तर इतरांची काय कथा हो? घरी यायला उशीर होणार आहे, आमची वाट बघू नका, असं निरोप दिलाय मित्राकडून. राणा भाऊजी तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही काय कमी करतो या घरासाठी? एवढं राब राब राबतो, एवढं काम करतो आणि एवढं समज करून बी आमच्या पदरात काय? फक्त अपमान, फक्त अपमान. बरं एवढं समज करून बी आमच्या नवऱ्याची काडीची साथ नाही हा आम्हाला. त्यांना काही विचारायला गेलं तर काय उत्तर देत नाही, काही बोलायला गेलं तर काय सांगत नाही. परत तो दारूचा नाद.
लेकरू ते माझं कसं लहान बाळावाने झोपले, असंच भोळ लेकरू प्रत्येक आईच्या पोटी द्यावं देवानं. पिरमळ जीव लावणारा आणि खऱ्या मनाचं. बाळा, आयुष्यभर असाच राहा, कधी बदलू नगस, कधी कुणाचं मन दुखवू नगस. समजा जग खोटं बोलेल, पण पाठकबाई नाही बोलणार. ओ तुम्ही पाठकबाई काय करता हो? मला अंजली म्हणा. चला उशीर होतोय. ओ थांबा, आधी अंजली म्हणा. मन चिंब झालं